श्री गणेश. यस, पहिली जोडी जाईल मैदानामध्ये तैनात. आता पेन होता नाही, कुठे गेला रे पेन? संधीचा पेन आहे. हे घे पेन, घे पेन घे. हा एक घे, चल. भरपूर पेन आहेत. चला, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. पहिला वाईट शैलेश आणि नॉन स्ट्रायकरला रुपेश. ओ हो हो, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, आउटसाइड द स्टंप, डॉट बॉल. पहिले सेमी फायनल, दमदार आयोजन, दमदार स्पर्धा, दिवाळेगा होली लंगोटी क्रिकेट स्पर्धा 2026 ही दमदार स्पर्धा. 13 संघांचा म्हणजे जवळजवळ 13 मॅचेस झाल्या. विना शुल्क असलेली आणि पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, बॉलर लकी. राईट आर्म राऊंड द विकेट, मिड ऑफ शॉर्ट, मिड विकेट शॉर्ट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिलं षटक पॉवर प्ले मधलं. राईट आर्म राऊंड द विकेट. शैलेश पुन्हा एकदा चेंडू जाईल शॉर्ट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळेल एक धाव. संघाची धावसंख्या झाली 2 वर. 2 ना रे, धावसंख्या 2 वर, बिनबाद 2. पहिली सेमी फायनल. बघा, पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. हा, जेवण करून घ्या, दुसरा हात मारून घ्या, म्हणजे बायकोला संध्याकाळचा त्रास नाही ना का. आईला इथूनच जेवून जा. हो हो, यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि मला वाटते फलंदाज. थांबा थांबा जरा, काय आलंय? थांबा, लागलं वाटतं रे. डोळ्यावर लागलं का? चला, प्रॉब्लेम असेल तर आले. एवढ्या मॅचेस झाल्या, जर जास्त असेल तर लगेच नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या प्लीज. कारण आमचे मला वाटते अशोक कोळी ना, यांच्या डोळ्यावर मार लागला होता ना. अशोक कोळीच्या डोळ्यावर मार लागला होता. 40+ खेळाडू. कारण वेगाने चेंडू येतो ना. लागला असेल तर बाबा जरा प्लीज जा ने, लगेच लगेच. आता तुम्हाला नेत्रतज्ञ कोण मिळणार? जा जरा, जा लगेच, जा लगेच, जा. साध्या नका डॉक्टरकडे जाऊ आपल्याचा. हा, चांगला डॉक्टर दाखवा जरा प्लीज. म्हणून तुम्हाला आता ते बघा, ते चष्मे मिळतात रेडीमेड, ते लावत जा. काय शेवटी हा बॉल आहे ना, वेगाने चेंडू येतो ना. त्याला पहिले आपण ढेपळामध्ये खेळायचो नाही. कसला मारणे ना फारणे, पायात बुटणे काय नाही. काय ना सका हा काहीच नाही, तरी झाला कसला मारणे ना फार नाही. अरे बाबा या, धन्यवाद आपण आलात. करा गावचे विनोदी समालोचक कायम दशरथ पाटील. मजेत मजेत, बसा बसा. चला, रिटायर्ड हर्ट
चला नेक्स्ट बॅट्समन कोण आहे रे बाबा? विराज. हो 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 हो, काय लकी याचा चेंडू. बघूया पहिल्या षटकात दमदार गोलंदाजी केली, अतिशय दमदार गोलंदाजी. चेंडू कसा येत नाही त्याला हे समजत नाही बॅट्समनला. बघाशी मगाच्या डोळ्यावर आला चेंडू, आदळला. यस, पहिल्या षटकात धावल्या फक्त इनमिन 2. लकी काय भेदक मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला एक जबरदस्त हादरा दिलाय. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पथावर. साहिल. असे लकी इज 17 years old ओनली. हो हो हो, आउटसाइड द स्टंप. बॉलिंग मार्क व तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर साहिल. पहिल्या षटकात धावा दिल्या लकी यांनी. फक्त 17 वर्षाचा एक तरणा बाण पोऱ्या. हो हो, पुन्हा दा मिड ऑफ. एकही धाव नाही. क्या बात आहे. फलंदाजी खरं म्हणजे गोलंदाजी आणि फिल्डरांनी दिलेली साथ. कोणी चौकार मारत नाही बाला. ओ हो येस, आउटसाइड द स्टंप. डॉट बॉल. सेमी फायनल नंबर 1. उपांत्य फेरीचा हा जबरदस्त सामना. एक धाव जाहीर, घोषित, निर्धारित. धावा झाल्या फक्त इनमिन 3. हो हो, फॉलो थ्रो मध्ये अफलातून बिल्डिंग. डॉट बॉल. श्री गणेश. आणि हा येस, अगेन देअर शुड बी डॉट बॉल. धावा फक्त इनमिन. एकच धाव या षटकात झाली. 12 ओव्हर 12 बॉल झाले. धावा फक्त इनमिन 3. पहिल्या षटकात 2, या षटकात 1. आणि शेवटचं षटक अतिशय कुर्म गती, संत गती, मंद गती, कासव छाप, कचुबा छाप, गोगलगाईच्या आवळादीचा खेळ. अटॅक करावा लागेल. असे अंडर आमचे बायकोले फटकेमान होणार नाही. षटकार चौकार मारावे लागतील. मग बरोबर आहे की नाही पाला? एक तर टॉनिक घेऊन उतरलेत. चला शेवटचा बॉलर नचिकेत. हा यस, लकडा 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 हाऊस. आणि हा यस, फुलटॉस. हो हो हो, झेल का? पण ते नो बॉल आहे वाटतं ना रे. थांबा थांबा, काय आहे थांबा प्रॉब्लेम? नो नाही. मग बॅट्समॅन आउट आहे का? कॅच घेतला ना सीमारेषे लगत.
आपलातून झेल मिडवे गेला झाला. पहिल्या फेकीचा मध्ये फटका मात्र चांगला होता. जा लवकर जा बाबांनो, लवकर जा. आणि गाड नसतील तर खोबऱ्याच्या वाट्या लावून जा, बरोबर की नाही. बॅट्समन ने वन डाऊन द फलंदाज. हे नाव काय रे निकेश. लकीची बॉलिंग चांगली आहे रे त्याला, म्हणजे तुम्ही खेळवायला पाहिजे रेग्युलरमध्ये. खेळतो ना. अच्छा अच्छा. नाही नाही उतराव त्याला, चांगला बॉलिंग अटॅक त्याच्याकडं. यस गावदेवी दिवाळीचा हा अतिशय उदयोन्मुख रायझिंग स्टार. ओ यस स्विंग अँड मिस. अरे बॅट्समन असे कसे झाले ते हँग चायनाच्या मोबाईल सारखे. एक पण धाव नाही रे, कमाल झाली. सगळे दीड दीड दिवसाचे गणपती. एक धाव नाही त्याला. मागे तर एकदम जबरदस्त बॅटिंग केली होती. अच्छा खरं म्हणजे तोच होता मेन शैलेश. एक धाव बस. धावा झाल्या फक्त इन 4. सेमी फायनल चालू आहे. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त तिसरी ओव्हर. नचिकेत फुलटॉस. जाहीर घोषित एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या आली 6 ना रे. 5 धावा. काही एकही टार्गेट नाही बरोबर. लकडा सगळे पुचूक पुचूक फटके आहेत. काय सर कसं काय तुमच्या धावा तर तुम्हीच मोजा याल. त्याला मागे जबरदस्त परफॉर्मन्स. 10वीला 90 न 12वीला साली ही अवस्था. हे देखो. आणि झालाय बघूया धाबा किती. फक्त 6 ना रे. 7 म्हणजे 8चं टार्गेट आहे. यस फक्त 8 धावांचा अतिशय आजच्या दिवसातील अतिशय खराब कामगिरी. कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, किमान 8 धावांची गरज. श्री गणेश आणि लकडावाले. चला नेक्स्ट मॅच दुसरी सेमीफायनल. मेटपाडा आणि सिद्धिविनायक म्हणजे आपला हा मुंबईकर. अच्छा या दोन्ही संघ म्हणजे सगळे रेग्युलर वाले आहेत, म्हणजे रोजचा विकणारा माल आहे. चला टॉस साठी सिद्धिविनायक विकी मुंबईकर. नेक्स्ट मेटपाडा. या मेटपाडा आणि सिद्धिविनायक दोन्ही संघाचे कॅप्टन. दादा फक्त 8 धावा. या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. सिद्धिविनायक संघाचे कॅप्टन आणि मेटपाडा संघाचे कॅप्टन. सेमी फायनल नंबर 2 इन दिस टुर्नामेंट्स. तर आमचे सन्माननीय रमेश दादा यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आले का टीम? आले 2. विकी मुंबईकर. अच्छा तिथं आहेत का? तिथं जा टॉस करायला. प्यायला बसले आता कठीण काम आहे. चला रमेश दादा एकीकडे असेल विकी मुंबईकर आणि मेटपाडा सिद्धिविनायक. दुसरी सेमीफायनल. मेटपाडा विनिंग द टॉस. हे निर्णय काय? फिल्डिंग. यस ओके थँक्यू. चला पहिली जोडी फक्त 8 धावांची गरज. सेमीफायनल उपांत्य फेरीचा हा. असं वाटलं होतं की काहीतरी रंगत येईल,
परंतु आमचे बाला मात्र बसले असे. नाही आता खाली खाली डान्स करा तुम्ही. हो प्रेमाचा बाला तर खाली डान्स संपूर्ण मैदानामध्ये फिरा तुम्हाला आता प्लीज. इकडं काय तुम्हाला काही झाटं मिळणार नाही. हां पैसे पाहिजे इकडं नाचावं लागेल तुम्हाला तरच तुम्हाला पैसे मिळतील. उतर रे रील स्टार. प्रेमाचा बाळा दिवाळे गावची ही कोळी गौतमी पाटील आपल्या भेटीस येत आहेत आता. येस पण हौशी कलाकार आहे. येस 9+1 फ्री हिट. 2 धावा झाल्यात फक्त 8चं टार्गेट आहे. रोशन विस्फोटक फलंदाज आणि नॉन स्ट्रायकरला रितेश आणि पहिली गोलंदाज क्रिश कोळी. आणि हा असेल वाईट डिलिव्हरी स्वैर मारा. धावा झाल्या 3 बेनबाद 3 राहिल्या फक्त 5 धावांची गरज. याच्यानंतर दुसरी सेमीफायनल सिद्धिविनायक आणि मेटपाडा. चेंडू लॉफ्ट केलाय. काय गेला चौकार. अच्छा एक पण नाही यांना मोठा चौकार आहे म्हणून ते धावले नाहीत. फ्री हिट होता मग धावायला हरकत नव्हती. 1 धावा आरामशी झाली असती. चला पुन्हा त्या छेदून खोदून काढलाय तर मिळेल 1 धाव. संघाची धाव संख्येने 4 वर. अर्धा टप्पा क्रॉस केलाय. अर्धा टप्पा बाकी आहे. आणि जे सर्व बसलेत प्रेक्षकांना विनंती करतो प्लीज आमचे बाला डान्सर आहेत फुकटचं काही करू नका. द्या पुन्हा कोणा काही जसे ऐपत असेल तरी प्लीज जरा नाही का. बरोबर की नाही संदीप दा बरोबर आहे. काहीतरी थोडंफार द्यायला पाहिजे हो. बारमध्ये गेला नुसते पोरणी गालाला हात लावला की 500 नोट काढून द्या. मग इथं काय देणार नाही. बरोबर की नाही. नाही थोडं द्या तुम्ही हो. आपला बांधव आहे. ओटी भरा त्याची. प्रेमाची ओटी भरा. एस भीमर मात्र फायनलमध्ये मजा येणार संदीप दा कारण सगळे लावून उतरणार. लावून म्हणजे पिऊन. वाईट या जागामध्ये अशाच झाल्या आहे ना. किती 7 आले का रे. 6 राहिले फक्त 2 धावा. चला मेटपाडा आणि सिद्धिविनायक अतिशय भन्नाट टीम. चला मॅच फिनिश. शृंगात ढोल बघा वाजे भारी